सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। ही आपली नवीन गाडी घेतलेली आहे। आज जवळजवळ 8 दिवस पूर्ण झालेले आहेत तिला आणि आपली नवीन ट्रिपला आज सुरुवात करणार आहोत आपण। ही भावाची गाडी आहे इकडे आणि ही आपली जुनी 4056। हा नवीन आपण कार शेड बनवलेला आहे आपल्या गाडीला पाऊस ऊन लागू नये म्हणून। आणि आज आपला ट्रिपचा पहिला दिवस असेल। 3 दिवसाची ट्रिप असेल, 2 नाईट। ह्यामध्ये आपण पहिल्या दिवशी आपण तुळजापूरला दर्शन घेऊन अक्कलकोटला मुक्काम करतील आणि अक्कलकोटचं सुद्धा स्वामी समर्थांचं सुद्धा दर्शन घेऊ। आणि दुसऱ्या दिवशीचा प्रोग्राम असेल आपला कोल्हापूरसाठी। कोल्हापूरला 1 दिवसाचा मुक्काम। नेहमीप्रमाणे कोल्हापूर आपलं एकदम आवडीचं ठिकाण आहे, त्यामुळे कोल्हापूरला स्टे करून नंतर परतीचा प्रवास सुरू होईल। तर ही आपल्या नवीन गाडीची पहिली ट्रिप असेल। काही विशेष फरक नाही। इनोवा क्रिस्टा, ही सुद्धा इनोवा क्रिस्टा, परंतु हा झेड मॉडेल आहे, टॉप मॉडेल आहे आणि हा व्ही मॉडेल आहे, सेकंड टॉप। बघूया कशा प्रकारे परफॉर्मन्स आहे आपल्या गाडीचा, नवीन गाडीचा। काय आपल्याला चांगला अनुभव येतो बघूया। आपले फॅमिली मेंबर जे फिक्स आहेत नेहमीप्रमाणे ते असतील आता आपल्याबरोबर। आता वाजलेले पहाटेचे 4, 5 वाजेपर्यंत निघण्याचा प्रोग्राम आहे। किती वाजतात बघूया, चला भेटूया पुढे। हा तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण आता घरून निघालेलो आहेत आणि वाघोबा देवस्थानाचं, आपल्या पालघरच्या वाघोबा देवस्थानाचं दर्शन घेऊन पुढच्या मार्गाला आता सुरुवात करत आहोत। चला भेटूया आता पुढे। काय भेटते त्याप्रमाणे आपलं शूटिंग, व्हिडिओ शूटिंग तुम्हाला दाखवण्यात येईल आणि बघूया पुढे काय भेटते आपल्याला। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण नाश्त्यासाठी इकडे ब्रेक घेतलेला आहे। 7:30 वाजलेले आहेत। बिकानेरी स्वीट आपलं नेहमीचाच, पण थोडा आज लवकर आलेलो आहेत त्यामुळे अजून वडे टाकायचे आहेत। पण आता पुढे काय नाश्ता करण्यासाठी काय दुसरं काय मिळत नाही, त्यामुळे इकडेच आपल्याला नाश्ता करून समृद्धी महामार्गावर चढायचं आहे। तर बघू शकता पहिला आपल्या गाडीचा पट्टा। आज पहिलीच ट्रिप नवीन गाडीची आणि बघूया थोडा वेट करूनच, नाश्ता करूनच जाऊ ना, चहा आणि नाश्ता करूनच आपण पुढचा मार्ग पकडूया। चला बघूया किती वेळ लागतो नाश्त्याला वडा। तर मित्रांनो, आता आपण समृद्धी महामार्गावर आहेत। आपल्या गाडीचा, नवीन गाडीचा पहिलाच प्रवास हा समृद्धी महामार्गावरचा आणि समृद्धी महामार्गावरचा सगळ्यात मोठा बोगदा आता आपण पास करतील। 8 किलोमीटरचा बोगदा हा जवळजवळ, आणि तो आता आपण बोगद्यामध्ये एंट्री करतील। तुम्ही बघू शकता दुर्वा वगैरे कशा प्रकारे बसलेले आहेत। नवीन गाडीत सुद्धा त्यांची जागा आहे ॲज युजल, नेहमीप्रमाणे मागे आहे त्यांची जागा। आज आपले फॅमिली मेंबरमध्ये आहेत प्रज्ञेश, वधू, आदू, मोगरे बाबा आणि दुर्वा आणि सुनीता, अशा प्रकारे आहे। आता हा बोगदा लागलेला आहे, जवळजवळ आपल्याला 8 किलोमीटरचा बोगदा आहे। कसारा घाटासाठी बायपास केलेला हा बोगदा आहे समृद्धी महामार्गावरील। बघा कशा प्रकारे बोगदा आहे, कशा प्रकारे लाइटिंग वगैरे केलेली आहे त्याच्यामध्ये। जवळजवळ 5 मिनिटं लागतात, जवळजवळ आपल्याला 4-5 मिनिटं हा बोगदा पास करण्यासाठी। तर मित्रांनो, इथे आपण एक फ्युएल भरण्यासाठी, डिझेल भरण्यासाठी ब्रेक घेतला, तसंच वॉशरूमसाठी सुद्धा जाण्यासाठी ब्रेक घेतला समृद्धी महामार्गावर। डिझेल वगैरे फुल करून घेतला। आता डायरेक्ट आपल्याला तुळजापूरपर्यंत जायचं आहे। बघूया रस्त्यात बीड वगैरे, औरंगाबाद सोडल्यानंतर बीड मार्गे कुठे आपल्याला जेवणाची वगैरे व्यवस्था भेटते का। तसं बघेल तर आज संकष्टी आहे, अंगारिका चतुर्थी आहे, अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे काय कुठे शाकाहारी व्हेज, प्युअर व्हेज कुठे भेटते ते बघूया पुढे जेवणासाठी। आता वाजलेले आहेत 9:15, 9:20। आता ड्रायव्हर चेंज होत आहे। आदू आणि पदू पुढे बसत आहे, आदित्य गाडी चालवेल, मी मागे बसतोय। चला निघूया। गाडीचं इंजिनसुद्धा नवीन आहे, तर बघून घेतलं की काय प्रॉब्लेम आहे का, एकदा बोनेट खोलून चेकअप केला की कुठे काय नट वगैरे आहे का। पहिलीच ट्रिप आहे, अजून 1000 किलोमीटरसुद्धा गाडी झालेली नाही मिळत। तर बघा मित्रांनो कशा प्रकारे आम्ही बसलेलो आहोत। आज दुर्वा माझी माझ्याजवळ बसलेली आहे बकेट सीट असल्यामुळे। त्या गाडीत ना ह्या गाडीत काहीच एवढा काही विशेष फरक नाही मिळत, फक्त इंटेरियर वगैरे तर सेम आहे, फक्त ह्या सीट आहेत त्या उलट छोट्या वाटतात आम्हाला बकेट सीट असल्यामुळे। बाकीच्या आमच्या त्या इनोवामध्ये, जुन्या इनोवामध्ये खूप मस्त अरेंजमेंट होती। आज पण दुर्वा इथे बसलेली आहे, ऐकर दुर्वा, सुनीता मागे बसलेली आहे।
बाबा मोगरे बाजूला बसलेले आहेत, दिसतात का रे बाबा मोगरे? हा, बधू आणि आदू पुढे गाडी चालवतो. नवीन गाडीची पहिली ट्रिप तुळजापूरसाठी, पहिलीच फेरी. आता गाडीचे किलोमीटर अजून 1000 सुद्धा झालेले नाही. किती झाले रे? 200, 300, 350, हा 360 झालेले आहेत किलोमीटर फक्त. चला बघूया पुढे काय दिसते का. ड्रोन शॉट घ्यायचा आहे का? तर मित्रांनो, आपण दुपारच्या जेवणासाठी इथे थांबलेले आहेत. दुपारचा वाजलेला आहे 1 आणि आपण जेवणासाठी तसं हॉटेलचं काही जास्त सोय नाही मिळत, म्हणून आपण मिसळपाव घेतलेला आहे. इकडे ऑस्करवाडी मिसळ म्हणून फेमस आहे इकडे. या बाजूला अशा प्रकारे हे ऑस्करवाडी मिसळ, जोगेश्वरी मिसळ असे मिसळपावचं नियोजन असते इथे. तर ते टेस्ट घेण्यासाठी ठीक आहे, एक दिवस दुपारचं जेवण ना आपण मिसळपाव घेऊ. ही समोर आपली गाडी उभी आहे आणि हे पदू आदू खायला लागलेले आहेत. मिसळ चालू केलेली आहे खाण्यासाठी. कशी आहे रे पदू? अजून खाल्ली नाही त्याने. हे समोर आपली गाडी लागलेली आहे पार्किंगला. हा समोरच हायवे आहे. हे बीडमध्ये आहे. ऑस्करवाडी मिसळ आहे ते बीडमध्ये आहे. बीड तुळजापूर हायवे. आता तुळजापूर गडावर जात आहेत. तुम्ही बघू शकता आपला हायवे सोडलेला आहे. तर समोर बोर्ड सुद्धा लागलेला आहे. बघूया मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी किती वेळ उशीर होतो आपल्याला, काय प्रोव्हिजन आहे, किती गर्दी आहे ते बघावं लागेल. पण अभिषेक तर करायचं आहे, म्हणजे पूजा तर करायची आहे. ओटी वगैरे भरायची आहे आपल्याला देवीला. असतात तिकडे पुजारी वगैरे असतात, पैसे देऊन वगैरे आपलं ते काम लगेच होते. अर्धा पाऊण तासामध्ये काम होऊन जाईल. आता पार्किंगला गेल्यानंतरच समजेल आपल्याला गर्दी किती आहे ते. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आलेले आहे तुळजापूरमध्ये. मस्तपैकी चौक काय सजवलेले आहे, जबरदस्त सजावट केलेली आहे. काय वाटते पण आता चांगलंच केलेलं आहे. पूर्वी असं काय नव्हतं इकडे, पण आता खूप मस्त सजावट केलेली आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे आहे आणि इथून मंदिराकडे सरळ रस्ता जातो, पण आपल्याला पार्किंगला जायचं आहे. या बाजूला पार्किंग आहे, त्यामुळे पहिलं पार्किंगला गाडी टाकायला लागेल. इकडे गाडी जाणार नाही सरळ मध्ये मंदिराच्या दिशेने, तिकडे पार्किंग नाही मिळत. आपण प्रॉपर पार्किंग करायची आणि नंतरच मग दर्शनासाठी मंदिरामध्ये जायचं. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मंदिरामध्ये खूप गर्दी आहे. परंतु आपण VIP पास घेतलेला आहे, त्यामुळे 200 रुपयाचा ही डायरेक्ट अशी एंट्री आहे आपली. पण अजून सुद्धा आम्हाला अर्धा तास लागेल बहुतेक मध्ये गाभाऱ्यामध्ये पोहोचण्यासाठी. खूपच गर्दी आहे. हे जे कौल लावतात सांगतात, त्या कौल लावण्याचं इकडे कुठे आहे, उजवा का डावा कौल, हे बघा तुम्ही बघू शकता. इकडे कौल लावणारं पत्थर आहे. लोक तिकडे सुद्धा खूप गर्दी आहे कौल लावण्यासाठी. काय मानतं असेल, काय मागणं असेल, होईल का काम नाही होणार त्याला सांगतात. ते त्या दगडावर हात ठेवून कौल लावणे असं करतात ते पैसे देऊन. तो दगड जर फिरला उजव्या किंवा डाव्या बाजूला तर नकार आणि होकार असं लिहिलेलं आहे त्याच्यावर. हे बघू शकता तुम्ही. उजवीकडे असेल डावा नकार आणि उजवा होकार. खूपच गर्दी आहे. दुर्वाला पण खूप भूक लागलेली आहे वाटतं. अभिषेक चालू आहे. काय नाव तुमचं काका? राकेश नाव पाटील. राकेश पाटील. पाटील परिवार साडी थोडी उठी पूजा पूर्णावरणाचा निवेदा देवदत्त आई जगदंबेच्या चरणी पोहोचलं. बोल भवानी माता की जय. राधा देव देव ओटी करा. शनिवार साडी थोडी उठी पूजा केली दर्शन पाटील परिवार केलेली आई जगदंबेच्या चरणी पोहोचली. बोल भवानी माता की जय. आपलं व्यवस्थित अभिषेक दर्शन झालेलं आहे. ओटी साडी चोळी वगैरे सर्व दिलेली आहे आणि आता आपण इथून निघत आहोत. बघा किती गर्दी आहे, खूपच गर्दी आहे. VIP पास प्लस पुजाराला पैसेसुद्धा द्यावे लागतात. जो आपल्याला सगळं पूजेचं सामान वगैरे घेऊन, साहित्य घेऊन आपली पूजा वगैरे व्यवस्थित घालून घेतो. नाहीतर जर दर्शन असेल तर ते 10 ते 15 फूट लांबीवरून दर्शन घ्यावे लागते.
म्हणून जर तुम्ही अभिषेक केला तर तुम्हाला जवळजवळ 2 ते 3 फुटावरूनच देवीचं दर्शन होते. त्यामुळे एवढा लांब खर्च करून आलेत तुम्ही, आपण येतात तर अभिषेक घातलेलाच बरा. थोडे पैसे गेले वांदा नाही, एवढा आपण खर्च करतोच, त्याच्यात थोडा अजून खर्च. चला, अंबे माते की जय, भवानी माते की जय. मित्रांनो बघा, हा महाद्वार तुझा भवानी मातेच्या देवळाचा महाद्वार आहे. इथे आम्ही फोटो वगैरे काढले आहेत आणि आता पुढे मार्गस्थ होत आहोत अक्कलकोटसाठी. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे महाद्वार आहे. आता लाइटिंग वगैरे दिसणार नाही कारण दुपारचा टाईम आहे. रात्री खूप मस्त सुंदर लाइटिंग आहे इकडे. चला पुढचा मार्ग पकडूया अक्कलकोटसाठी. मित्रांनो, मे महिना आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे किती गर्दी आहे बघू शकता तुम्ही. किती गर्दी आहे दुर्वा, खूप गर्दी आहे ना. कशी पूजेचे साहित्य कशा प्रकारे थाटलेले आहेत. दुकानं बघू शकता तुम्ही, खेळणी वगैरे खूपच गजबजलेला. चालण्याला पण खूप गर्दी आहे. बघा कशा प्रकारे आजूबाजूचा परिसर गजबजलेला आहे. आता मित्रांनो, आता आपण सोलापूरमध्ये पोहोचलेलो आहोत. अक्कलकोटला जाण्यासाठी रस्त्यात सोलापूर लागला. जवळजवळ इकडे 41 डिग्री टेम्परेचर आहे. खूपच गरम वातावरण आहे, न सहन करण्या एवढा ऊन आहे इकडे बाहेर. तर आता मला पोलिसांना बघून असं लक्षात आलं की मी माझ्या गाडीचं लायसन्स, स्वतःचं लायसन्सच विसरलेला आहे. मी माझा लायसन्स त्या दुसऱ्या गाडीमध्ये, दुसऱ्या इनोवामध्ये ठेवलेला आहे. असू दे, तसं लक्झरी गाडीला असे पोलीस लोक त्रास नाही देत. आपली काही चुकी झाली तरच गाडी बाजूला लावायला होतं. एखादा सिग्नल चुकला किंवा नो एंट्रीत घुसला तरच ते लायसन किंवा कागद विचारतात. तसं बघेल तर नवीन गाडी आहे, 10 दिवस झालेले आहेत. गाडीचे पेपर, फक्त पेपर आहे आमच्याकडे, RC बुक वगैरे सुद्धा मिळत नाही. आणि इकडे तुम्ही बघू शकता, इकडे सगळे टेक्स्टाईल दुकानं, टेक्स्टाईलची दुकानं लागलेली आहेत. म्हणजे चादरी वगैरे, सोलापुरी चादरी वगैरे जे सांगतात, गालीची चादरी, हे सगळं मार्केट इकडे लागलेलं आहे हायवेलाच आजूबाजूला. तुळजापूर ते अक्कलकोट हे 80 किलोमीटर आहे. त्याच्यामध्ये सोलापूर आहे 40 किलोमीटर. सोलापूरसाठी बायपास आहे, सोलापूर अक्कलकोट बायपास रोड आहे. पण थोडासा सिटीचा काही भाग लागतो सोलापूरचा. ठीक आहे, पण आता बऱ्यापैकी बाहेरच्या बाहेरूनच रस्ता आहे. आता जवळजवळ 5:20 झालेले आहेत. तर आपण किती वेळात पोहोचतो बघू. एक अर्धा तासात, म्हणजे 5:45 पर्यंत आपण अक्कलकोटमध्ये असतील. तर मित्रांनो, शेवटी आपण पोचलेले आहेत राजेराई मठच्या रूममध्ये. राजेराई मठ हा स्वामी समर्थांचाच मठ आहे, पण त्यांच्या तिकडे रूम वगैरे आहे. AC रूम अशा आहे, थोडं पॉश आहे. 1800 रुपये रूम आहे. 3 माणसंच अवेलेबिलिटी घेतात. हे वॉशरूम आहे, नीट अँड क्लीन, एकदम जबरदस्त. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. 1800 रुपये रेंट आहे याचा 3 माणसांसाठी. ह्याच्यामध्ये मठामध्ये जेवणसुद्धा फ्री असते. जे लोक रूम घेतात त्यांच्यासाठी जेवण, सकाळचा नाश्ता, चहा, संध्याकाळचा चहा इन्क्लूड असतो त्याच्यामध्ये. खूप छान जेवणसुद्धा असते. वरण भात, 2 भाज्या, भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती, एखादी स्वीट डिश असते, म्हणजे शिरा, गोड शिरा किंवा दुसरं काहीतरी अशा प्रकारे स्वीट डिश असते. लोणचं, चटणी सर्व इन्क्लूड असते. चांगलं आहे. बघा तुम्ही कशा प्रकारे एकदम क्लीन, स्वच्छ. लिफ्ट आहे ह्या रूममध्ये. ही एक रूम घेतलेली आहे आणि एक दुसरी रूम तिकडे घेतलेली आहे. आदित्य, बाबा मोगरे आणि प्रज्ञेश तिकडे गेलेले आहेत. असा पॅसेज आहे. ह्या इकडे लिफ्ट आहेत समोर. 2nd फ्लोअरवर ह्या रूम आहेत. आणि बाजूला तिकडे मठ आहे, मंदिर आहे तिथे. थोड्या वेळाने जाऊच आपण. चला थोडा फ्रेश होऊन जाऊ. रुवा कुठे चालली? चला थोडा फ्रेश वगैरे होऊन नंतर बाहेर निघू. तर आपण मठामध्ये आलेले आहोत, स्वामी समर्थ मठामध्ये. आणि खूप सुंदर आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. जवळून घेतले तर तिकडचे व्यवस्थापक ओरडतील म्हणून आम्ही लांबूनच घेतात. तिथे दुर्वा बसलेली आहे. दुर्वा, बाबा वगैरे इकडे बसलेले आहेत. आणि मस्त दर्शन झालं, एकदम भारी दर्शन झालं. नाही गर्दी, नाही धक्काबुक्की, काहीच नाही. एकदम सुंदर असं. गर्दी काहीच नव्हती. जवळजवळ वाटलेलं भरपूर गर्दी असेल, पण अजिबात गर्दी नव्हती. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इकडचं
दृश्य आहे. चला, म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपल्याला 2 दर्शनं लाभलेली आहेत. एक म्हणजे तुळजापूर भवानी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठामध्ये दर्शन झालेलं आपल्याला. आपल्या आजच्या गाडीची पहिली ट्रिप, नवीन गाडीची, खूपच भारी झालं आजच्या दिवसामध्ये. पहिल्या ट्रिप आणि पहिला दिवस. म्हणजे उद्याचं काय टेन्शन नाही, उद्या कोल्हापूरसाठी मार्गस्थ होऊया. आदित्य आणि आजू आणि पदू गाडी पार्किंगला लावायला गेलेले आहेत. ते ती तोपर्यंत आम्हाला इकडेच थांबावं लागेल. बघूया, आता थोडा वेळ थांबतो इकडेच, बसूया मठामध्ये. पुन्हा एवढा लांब कधी यायला चान्स मिळतो, वर्षातून एकदा दोनदा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मोठी मूर्ती आहे स्वामी समर्थांची. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, मूर्ती आहे. हे प्रसादालय आहे बाजूचं. निवासस्थान सुद्धा आहे, पण आपण राजेराय मठमध्ये आपलं निवासस्थान आहे. आपण रूम तिकडे घेतल्यात. कशा प्रकारे आहे बघू शकता. प्रसादालय, महाप्रसादालय सुद्धा आहे इकडे, पण आपण मठामध्येच, आपल्या राजेराय मठामध्येच आपण प्रसाद घेणार आहेत. इकडे पदू उभा आहे. पदू टेन्शनमध्ये विचार करत राहिलेला आहे. त्याचे पैसे खर्च झालेले आहेत जास्तच. चला पुढे जाऊया आता राजेराय मठाकडे. आज बरोबर अंगाराची चतुर्थी आणि इकडे गणपतीचं मंदिर आहे स्वामी समर्थाच्या मठामध्येच. खूप सुंदर दर्शन झालं, बरं वाटलं. ह्या मठामध्येच आहे. इकडे प्रसादालयाच्या बाजूलाच गणपती मंदिर आहे. चला निघायचं का? राजेराय मठमध्ये अशा प्रकारे उत्कृष्ट जेवणाची सोय आहे बुफे सिस्टममध्ये. त्याच्यामध्ये आता तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. असं डायनिंगसारखं बनवलेल्या बाहेरच्या स्वच्छ आवारामध्येच झाडाखाली हे स्वामी समर्थांची मंदिर आहे छोटंसं सेंटरला. आणि आजूबाजूला ह्या पूर्वीच्या रूम आहेत राहण्यासाठी वगैरे. हे सगळं डोनेटवर चालते. अशा प्रकारे इकडे चालते सर्व. खूपच सुंदर जेवणाचं वगैरे उत्कृष्ट सोय असते. सर्व जेवणाचे वगैरे तयारी करतात ह्या आणि खूपच भारी आहे. असं शिर्डीला वगैरे पण सुद्धा नाही, छोटंसं आहे पण ते लोक बरोबर मॅनेज करतात. हे समोर मंदिरसुद्धा सुंदर आहे. आणि जेवणामध्ये तुम्ही बघू शकतील की अशा प्रकारे जेवण आहे. पोळी, डाळ, भात, भाजी, गोड शिरा. आता आम्ही सुद्धा जेवण करतो. दुर्वाला खूप आवडते हे जेवण. दुर्वा आवडते ना? वरण भात दुर्वाचं आवडतं वस्तू म्हणजे वरण भात. चला मी पण आता जेवण करून घेतो. तर मित्रांनो, आम्ही अशा प्रकारे जेवण वगैरे करून मठामध्ये आलेलो आहोत. आणि आता किती वाजलेत? 8:30 ना? 8:30 वाजलेले आहेत. फारच लवकर जेवण वगैरे आटपलेलं आहे. आणि आता झोपायची तयारी. लवकरात लवकर झोपून सकाळी लवकर उठू. कारण आजसुद्धा आम्ही सकाळी जवळजवळ मी 3-3:30ला उठलेलो आणि 5ला प्रवासाला सुरुवात केलेली. आणि आजचा प्रवासाचा शेवट आहे हा 6 वाजेपर्यंत केला. संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत. म्हणजे किती तासाचा झाला? जवळजवळ 13 तास प्रवास. त्याच्यामध्ये 1 तास वॉशरूमसाठी किंवा दुसरं जेवणासाठी, नाश्त्यासाठी असा गेलेला आहे आपला. जेवण केलेत ना आपण, मिसळ खालेली, ऑस्करवाडी मिसळ. तर इथलं जेवण वगैरे उत्कृष्ट होतं. काही लोक असेच जेवणाला नावं ठेवतात, पण आपण जे कमावतो, जे कामधंदे करतात, पैसे कमवायला रोजची धडपड करतो, ते हे अन्नासाठीच करतो. म्हणून अन्नाला नाव ठेवू नये. जे होतं ते चांगलं होतं. आणि हा प्रसाद होता. फार नशिबाने प्रसाद आपल्याला मिळतो आणि तो घ्यायचा. ही माझी बजेट ट्रिपच असते, त्यामुळे आम्ही नेहमीच प्रसाद घेतात इकडचा. दुर्वाला घाई झालेली आहे. लवकरात लवकर ब्लॉग संपवा. चला भेटूया मग उद्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. उद्याचा प्रवास असेल आपला अक्कलकोट ते कोल्हापूर. त्याच्यामध्ये औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही घ्यायचं आहे. नरसोबाची वाडी तर फिक्सच आहे नेहमीचं. बघूया औदुंबर कसं काय रूटमध्ये बसते नाही बसत ते. चला, गुड नाईट.